श्री स्वामी समर्थ. आपण बोटनेक ब्लाऊजचं फ्रंट पार्ट आपण शिवतोय. कॅनव्हास घ्यायचं आहे. फ्रंट नेकची रुंदी 4.5 घेतली मी आणि उंची पण 4.5च घेतले. त्या कस्टमरला खूप वरती नको होता नेक, त्यामुळे 4.5 इंच घेतले. आकार देऊन घ्यायचे आपल्याला. कस्टमरने सांगितलं होतं असं नेक शिवायला. कट करून घेऊया आपण. आकार एकदम व्यवस्थित कट करायचा आहे, जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग छान दिसेल. नेक कट झाला आपला. आता मध्यभागी कट मारून घ्यायचे. हे कॅनव्हास आपल्याला अस्तरवर प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून ते चिटकलं जाईल. आता मेन फॅब्रिकवर आपल्याला अस्तर ठेवायचे. सुलटवर अस्तर ठेवून घ्या. कॅनव्हास एकदम साईडने टिप मारून घ्यायचे, जेणेकरून आकार आपला व्यवस्थित येईल. आणि एकदम सावकाश शिलाई करायची. कट करून घेऊया. आता कट मारून घेऊया, जेणेकरून आकार व्यवस्थित येईल. साईडने टिप मारायची आपल्याला. साधारण 1/2 इंच अंतर सोडून टिप मारून घेऊया, त्यामुळे फिनिशिंग येते. आता अस्तर जॉईंट करून घेऊया पूर्ण सर्व साईडने. आता एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून काढायचा आहे. कट झाले. हे झाले एक साईड. दुसरी साईड पण आपल्याला रेडी करून घ्यायची. दुसरी साईड पण आपण घेतली. आता क्रॉस पट्टी आपण जॉईंट करून घेऊया. सुलट कापडवर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि खालच्या बाजून टिप मारून घ्यायची. एक्स्ट्रा कापड कट करू. आता दाबटीप देऊन घ्यायचे आपल्याला, जेणेकरून क्रॉस पट्टीला फिनिशिंग येईल. ब्लाऊज शिवताना फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. सर्व बाजूने टिप मारून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा कट करून काढूया.
माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगत जा. क्रॉसपट्टी रेडी झाली आपली. आता टक्स मारून घेऊया. 2.5 इंचाचा घ्यायचं आहे टक्स. इथं 2.25 इंच घ्या. या बाजूने 2.5 इंच आणि या बाजूने 5.5 ते 6 इंच. दुसरी बाजू पण आपल्याला त्यावर ठेवून घ्यायची आणि टॅप करून घ्यायचं, जेणेकरून ते खालची बाजू त्यावर आखलेली उमटली जाईल. आता टक्स मारून घेऊया. टक्सचं ब्लाऊज. आता आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची. डबल टिप मारून घ्यायची क्रॉसपट्टीला आपल्याला. पट्टी पण लगेच करून घेऊया. न्यायपट्टी करून घेते ही. आता पट्टी जॉईंट करून घेऊया. हे पहा दोन्ही पण झालेले. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब पण करा. थँक्स फॉर वॉचिंग.